गणपती बाप्पासाठी तळणीचे मोदक एकदम सोपी आहे। हे मी गव्हाचं पीठ घेतले, तुम्ही मैदा 1-2 चमचे रवा टाकायचा, एकदम खुसखुशीत होतात। मिक्स करून घे आणि आता मी गरम करून तेल घेतले। रवा मी बारीक वापरलाय, तुमच्याकडे बारीक नसला तर जाड रवा असतो ना आपला शिराचा, हे चांगलं मिक्स। माझं का पीठ मळून झालं, एकदम मस्त पातळ नाही, आपण चपाती। आता हे 10-15 मिनिटं पीठ भिजायला ठेवून असे कॅरबॅग लावले ना पीठ पातळ नाही होत। मी आता मोदकाचं सारण बनवून घेते। खोबरं भाजून घेते, खोबरं किसून घेतले, अर्ध किसून घेतले आणि अर्ध किसून मिक्सरला थोडं बारीक केले। आता मी हे आता हे खोबरं भाजून घेतलेलं थंड झालंय। मी इथं साखर, खसखस आणि विलायची हे मी वाटून घेतले। तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता। आणि मी विलायची आणि खसखस वाटून घेतलेली। आता हे मिक्स करून घेते मी। आता बघा मस्त मिक्स करून घेतले। आता मी मोदक लाटून घेणार आहे आणि हे सारण भरून घेणार आहे। मी हे साखरेचं केलंय आणि तुम्ही गुळाचं पण करू शकता, आणि ते गुळाचं हे करून पण तुम्ही करू शकता। पण हे मला तळायचे मोदक करायचे, त्याच्यामुळे ते मी मोदक बनवले नाही जिंदगीत एकदा पण। ठीक आहे बोलतो बनवले। आता मी मोदक बनवून घेते। एक चपाती बनवतो तसं एक गोळा बनवून घेतलेला आहे। आता बनवणार आहे मोदकची चपाती। आता बनवायचं काय पातळ असं लाटून घ्यायचं, जाड ठेवलं ना मोदक घ्यायचं। आणि आता मी एक ग्लास घेतलाय, तुम्ही वाटी किंवा काही घेऊ शकता। आपण चन्नी घेऊ, चन्नी। आणि मग एक सारखे मोदक होतात, लहान मोठे होत नाहीत। आणि याच्यावर स्पेशल गवत मारायचे आपल्याला। खाली मी बघतो माझ्या। आता आपण स्पेशल मसाला स्पेशल कांदा भजे करायला लागेल तुला। हे बघा हे असे मोदक बनवून घ्यायचे। आता आपण याला कटरनी शेप देऊ। आता आपण हे बुच्चन भरून टाकून घेऊ। आता मी हे सगळे मोदक असे बनवून घेते। आता माझा मुलगा आहे ना, आता माझे मोदक बनवून तयार झालेले आहेत। त्याच्यात मी हा एक गुलाबाचा एक मोदक बनवलाय। तेल इकडं गरम झालंय, फुल गॅसवर तळायचे नाही मोदक, मीडियम गॅसवर मोदक तळून घ्यायचे। तुला पण टाक, खोटं बोलती ना, ते नंतर मित्रांनो प्लीज कधी पण मीडियम गॅसवरती तळायचं, म्हणजे मग आतून पण व्यवस्थित भाजतंय। इथं माझे मोदक तयार झालेले बघा, एकदम मस्त खुसखुशीत मोदक झालेले। हे गुलाबाच्या फुलाचा मोदक नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, मला कमेंट करून सांगा।